पैशानबावी थांबू नका, शिकण्याच्या वाटेवर हरू नका. शिष्यवृत्ती आहे तुमच्या सोबत, स्वप्नांच्या शिखरावर थांबू नका. नमस्कार मित्रांनो, मी मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स येथे BA सेकंड इयरची विद्यार्थिनी देवप्रिया उत्तम बनकर. आज आपण बोलणार आहोत शिष्यवृत्ती योजनांबद्दल, ज्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना खरी उंची देतात. आपल्याला ठाऊक आहे का, अनेक गुणी विद्यार्थी फक्त आर्थिक अडचणींमुळे अर्धवट शिक्षण सोडतात. तर अशा परिस्थितीमध्ये शिष्यवृत्ती योजना फार महत्त्वाची ठरते. ती फक्त पैसे देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देते. तर सर्वात पहिले विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची गरज का वाटते? कारण मुद्दा क्रमांक 1, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळते. 2, फी, वसतिगृह खर्च, पुस्तके यांचा भार कमी होतो. 3, शिक्षणात समान संधी मिळते. 4, गुणांवर आधारित शिष्यवृत्ती योजना मिळाल्यामुळे विद्यार्थी अभ्यासात मेहनत घेतात. शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर काय फायदा होतो? जसे की शिक्षण पूर्ण करण्यास मदत, आत्मविश्वास वाढतो, स्वावलंबी होण्यास चालना, करिअर घडवण्याची संधी आणि सामाजिक प्रगतीत योगदान इत्यादी फायदा विद्यार्थ्यांना मिळतात. तसेच शासनाने आता काही नवीन बदल अंमलात आणले आहेत. जसे की विदेशी शिक्षणासाठी अटी कमी झाल्या. उदाहरणार्थ, गुणांची अट 75% वरून 55%, अल्पसंख्याक व ST विद्यार्थ्यांना विशेष सुविधा, अर्ज प्रक्रियेत ट्रान्सपरन्सी, त्यामुळे सर्व कागदपत्रे नीट ठेवा. मेरिट बेस्ड स्कॉलरशिप्स विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. तसेच राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना भाग 2, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य देणारी शिष्यवृत्ती, स्वतंत्र सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य देणारी शिष्यवृत्ती आणि अपंग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना. या योजनांमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळते आणि त्याला त्याचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येते. या सर्व काही योजनांना लागणारे आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, बोनाफाईड सर्टिफिकेट, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका, मागील वर्षाची शुल्क भरल्याची पावती, अधिवास प्रमाणपत्र आणि अपंगत्व असल्यास डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. या सर्व काही योजना तुम्ही ऑनलाईन पोर्टल mahadbt.government.in यावर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर शिष्यवृत्ती म्हणजे फक्त पैशांची मदत नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारी ताकद आहे. मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थी या योजनांचा लाभ घ्या आणि आपल्या स्वप्नांना नवी उंची द्यावी. शेवटी मी एवढेच म्हणेन, स्वप्न उंच उडू दे, अडथळे मागे पडू दे. स्वप्न उंच उडू दे, अडथळे मागे पडू दे. शिष्यवृत्तीच्या आधाराने प्रत्येक विद्यार्थी आपलं भविष्य घडू दे. शिष्यवृत्तीच्या आधाराने प्रत्येक विद्यार्थी आपलं भविष्य घडू दे. धन्यवाद.